डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 354 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर. अर्थसंकल्पातील तूट केवळ 6%. मिलिंद एकबोटेंना संभाजीनगर जिल्हाबंदी. 16 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान जिल्हाबंदीचे आदेश. खुलताबादमधील औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा मिलिंद एकबोटेंनी दिला होता इशारा. छत्रपती संभाजीनगरमधल्या वेरूळ लेण्यांमध्ये पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला. मधमाशांच्या हल्ल्यामध्ये 15 ते 20 पर्यटक जखमी. मधमाशांच्या हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण. शिवजयंतीनिमित्त पुण्यात 45 फूट शिवाजी महाराजांचा उभारला पुतळा. उद्या एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार अनावरण. कोल्हापूरमधल्या कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कर्मचाऱ्यांना धरलं धारेवर. अधिकारी जागेवर नसल्यानं कार्यकर्ते आक्रमक. कार्यालयातील खुर्ची आणि रजिस्टर आपटत केला अधिकाऱ्यांचा निषेध. मुंबई वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई. होळी आणि धुळवडीच्या दिवशी विशेष मोहीम. नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांविरोधात कारवाई. 1,79,00,000 रुपयांची दंड वसुली. राज्यातल्या सर्व वाहनांना 1 एप्रिलपासून फास्टॅग बंधनकारक. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं घेतला निर्णय. फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल भरावा लागणार. शिरूर कासारमध्ये वनविभाग ॲक्शन मोडवर. सतीश भोसलेनं बांधलेल्या अनधिकृत घराच्या जागेवर चर खोदले. सतीश भोसलेचं घर पाडल्यानंतर वनविभागाची कारवाई. सरकारकडून विभागीय चौकशीसाठी नवी नियमावली जाहीर. आरोपीसोबत संबंध असलेल्या व्यक्तीला यापुढे खातेनिहाय चौकशी करता येणार नाहीत. नातेसंबंध आणि आर्थिक संबंध असलेल्या अधिकाऱ्यांना सरकारच्या सूचना. रायगडच्या वरंधा घाटात एसटी बसचा अपघात. अवघड वळणावर बस सुमारे 50 फूट खाली उतरली. बसचे ब्रेक निकामी झाल्यानं अपघात. 15 ते 20 प्रवासी जखमी. आणि चंद्रपूरमधल्या तलावात बुडून 5 युवकांचा दुर्दैवी मृत्यू. युवकांनी पोहण्याच्या मोहापायी गमावला जीव. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.